हे गोकुळ आनंदा पाटील 3 दिवसापासून इथं उपोषण करताय. मी जाता येता बघतोय. पत्रकार या नात्याने मला कळकळ वाटते. 3 दिवस झाले प्रशासन लक्ष देत नाही, पंचायत समितीचे अधिकारी लक्ष देत नाही. बायका पोरांसह थंडीमध्ये कुडकुडता माणूस बसलाय. थंडीचा कडाका वाढताय. रात्री मरून गेला तर कुठला गुन्हा दाखल करायचा तुमच्यावर? प्रशासनाला, पंचायत समितीला, सगळ्यांना माझा आवाहन आहे, नम्र विनंती आहे की याची दखल घेतली पाहिजे. खोटं बोलतोय का माणूस? याची तक्रार खोटी आहे का? मग तुम्हाला कायदा माहित नसेल तर प्रशासनाला सांगतो मी की भारतीय न्याय संहिता कलम 226 नुसार याला टाका मध्ये जेलमध्ये. कारण हा दबाव आणतोय तुमच्यावर आणि उपोषणाचा हत्यार उपसतोय. याला टाका ना जेलमध्ये. हा मंडप टाकला आहे, रस्त्याला अडथळा आहे, तुमच्याकडे भरपूर जागा आहे, उसला जेलमध्ये टाका. नाही तर न्याय द्या. हा खोटं बोलत असेल तर, हा खोटं बोलत नसेल तर न्याय द्या, आणि खरं बोलत असेल तर मग तात्काळ दखल घ्या त्याची. निर्लज्ज प्रशासन आहे असं माझं म्हणणं आहे. व्हिडिओ जातोय तर त्याला दिसत नाही का माणूस थंडीत पडला इथं? बरोबर. मागणी काय आहे? या ग्रामसेवकाने खाडाखोड केली, दप्तर बदललं, प्रॉपर्टी चेंज केली, म्हणजे त्याच्यावर खरं म्हणजे 309 भारतीय न्याय संहितेवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्याच्यावर गुन्हा न दाखल करता 3 दिवसापासून हा माणूस उपाशी पडलेला आहे, बायका पोरांसह बसलाय. तर कोणाला लाज वाटत नाही प्रशासनातील की याची दखल घ्यावी, उपोषण सोडावं. याची मागणी खोटी असेल तर जेलमध्ये टाका, आणि खरी असेल तर तात्काळ येऊन दखल घ्या. नाहीतर लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल. कारण हा त्याच्या एकट्याचा प्रश्न नाही, न्यायाचा प्रश्न आहे.